नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. दिवसेंदिवस वंध्यत्व ही समस्या अत्यंत गंभीर बनत चालली आहे. वंध्यत्वाची ही समस्या 100 पैकी 15 ते 30% जोडप्यांना भेडसावते. सध्या वंध्यत्वावर नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत, परंतु त्यातही IVF फेल्युअर होणाऱ्या जोडप्यांचं प्रमाणही वाढत आहे. मात्र ही टेस्ट ट्यूब बेबी उपचार पद्धत जी आहे ती सफल होण्यासाठी वेगवेगळ्या आधुनिक उपचार पद्धती आणि त्या नेमक्या कोणत्या आणि कशा कराव्यात यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. वंध्यत्व निवारण असा आपला आजचा विषय आहे आणि यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर नीलम भिसे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. तर डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टरांनी MBBS MS केलं असून सिंगापूर इथून त्यांनी फेलोशिप केली आहे. फर्टिलिटी, ऑब्स्ट्रिक्स आणि गायनोकोलॉजी मध्ये त्यांचा 10 वर्षांचा अनुभव असून त्या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत. तसंच KEM या हॉस्पिटलमध्ये त्या असिस्टंट प्रोफेसर देखील होत्या. सध्या त्या सुप्रसिद्ध जेनेसिस फर्टिलिटी चेंबूर आणि वाशीमध्ये सायंटिफिक डिरेक्टर आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलंय. त्यापैकी ग्लोबल 50 आउटस्टँडिंग वुमन अवॉर्ड, प्रॉमिसिंग IVF 2017 हा पुरस्कार त्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलाय. याशिवाय नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये त्या स्पीकर म्हणूनही जातात आणि तिकडे देखील त्या संबोधित करतात. तसंच वारंवार होणाऱ्या टेस्ट ट्यूब बेबी पेशंटच्या विशेष प्लेटलेट रिच प्लाझ्मा यावर उपचार पद्धतीमध्ये त्यांचं विशेष असं प्रावीण्य आहे. डॉक्टर, इतका मोठा तुमचा आम्ही आता ओळख आणि परिचय वाचला. मला माझा पहिला प्रश्न थेट आहे की या ज्या पेशंट्समध्ये यांना काय तपासण्या करायला पाहिजे आणि या तपासण्यांची लक्षणं म्हणजे काय लक्षणं बघून यांनी तपासण्या करायला हव्यात आणि यासाठी काही वयोमर्यादा आहे का? सहसा आपण हे पाहतो की मूल राहण्यासाठी ज्यावेळी लोक कपल्स प्रयत्न करतात, दे फील की थोडा वेळ आपण जाऊ देऊया. पण साधारणतः वयोमर्यादा अशी आपण ठरवू शकत नाही. 1 वर्षभर प्रयत्न केल्यानंतर ज्या जोडप्यांना मूल राहत नाही अशा जोडप्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. परंतु ज्या स्त्रियांचं वय 35 वर्षाच्या वय झालेलं आहे आणि त्यांचे लेट मॅरेजेस आहेत किंवा ज्या स्त्रियांना अनियमित मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतात किंवा ज्यांना ऑलरेडी गर्भाशयामध्ये जसं गाठींचे प्रमाण, फायब्रॉइड्स, सिस्ट अशा ज्यावेळी गोष्टी झालेल्या असतात, अशा कपल्सनी लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार उत्तम ठरतं. काही पुरुषांमध्येही जसं थायरॉइडचे आजार, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा ज्यांना नॅचरल रिलेशन्समध्ये डिफिकल्टीज येतात, अशा कपल्सनी लवकर डॉक्टरचा सल्ला घेतला तर फर्टिलिटी किंवा मूल अपत्यप्राप्तीसाठी जरा लवकर आपण ट्रीटमेंट सुरू करू शकतो. आणि याच्यासाठी काय वयोमर्यादा आहे? वयोमर्यादा आपण अशी ठरवू शकत नाही, पण सहसा आपण हे ठरवतो की काही कपल्सना म्हणजे ज्यावेळी उशिरा खूप मूल होणार तर ते लेट प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. सो इट इज बेटर, म्हणजे हे उत्तम की कपल्सनी लवकर ट्रीटमेंट. आणि या तपासण्या झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीचे उपचार त्यांना मग सुचवता? उपचार ठरवणे हा एक अत्यंत इंटरेस्टिंग भाग पकडते मी. उपचार ठरवताना प्रामुख्याने 2 प्रकार असतात. एक तर नॅचरल मूल होऊ शकेल किंवा काही असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीची ट्रीटमेंट घ्यावी लागेल. तर नॅचरल मूल आणण्यासाठी जसं आपण पिक्चर्समध्ये बघू शकतो, गर्भ हा गर्भाशयात राहायला हवा. गर्भाशयात येण्यासाठी 3 गोष्टींचा महत्त्वाने फरक पडतो. जसं आपण बघू शकाल, स्त्रीबीज उत्पत्ती व्यवस्थित होणे हे महत्त्वाचं आहे. बरोबर. पुरुष बीज व्यवस्थित काउंटमध्ये असणे आणि त्याची हालचाल असणे महत्त्वाचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टींचा, स्त्रीबीज आणि पुरुष बीजांचा मिलाप होण्यासाठी नलिका ही कार्यरत असणे महत्त्वाचं आहे. ह्या तिन्ही गोष्टी जुळून आल्यानंतर गर्भपिशवीत रोपण होतं. यापैकी आपण हे बघतो की आपल्या समाजात 30 ते 40% स्त्रियांना स्त्रीबीज वाढीचे दोष निर्माण झालेले दिसून येतात आणि तितक्याच सेम प्रमाणात पुरुषांनाही पुरुष बीजांचं प्रमाण किंवा पुरुष बीजाची मोटिलिटी ही कमी झालेली दिसून येते. दॅट कॅन बी बिकॉज ऑफ हे याच्यामुळे असू शकेल की काही डिसीजेस असू शकतील, काही आजार असू शकतील किंवा लाईफस्टाईल आणि वाढतं वय हे पण प्रमाण असू शकेल. पण त्याच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये इन्फेक्शन्सचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे मासिक पाळीच्या जागेवरून वाईट
सफेद पाणी जाणे, इन्फेक्शन्स वारंवार होणे, युरिनरी इन्फेक्शन्स वारंवार, आणि ह्या सगळ्यामुळे किंवा ट्युबरक्युलोसिस ह्यामुळे काय होतं की ही नलिका जी असते ना ही डॅमेज होऊ शकते किंवा ब्लॉक होऊ शकते. आणि ह्या नलिका जर ब्लॉक झाल्या तर मग नॅचरल गर्भधारणा होण्यामध्ये विलंब लागू शकतो. त्या ज्यावेळी उपचार आपण ठरवतो त्यावेळी ह्या तिन्ही गोष्टी जर आपण एका वेळी असेसमेंट केली, एका वेळी अवलोकन केलं या गोष्टींचं, तर आपल्याला लक्षात येतं की साधारणतः ह्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल. ह्या तपासण्या फार किचकट किंवा फार लांब नाही आहेत, फार लांबणीच्या नाहीच आहेत. अगदी 1 मंथ, एका मंथच्या असेसमेंटमध्ये, पूर्ण पिरियडच्या असेसमेंटमध्ये हे सगळ्या ट्रीटमेंट्समध्ये आपल्याला निदान कळू शकतं. आणि कुठल्याही आजाराचं ट्रीटमेंट तेव्हाच होईल ज्यावेळी निदान बरोबर होऊ शकेल. ज्यावेळी निदान बरोबर होईल त्यावेळी ट्रीटमेंट ॲडवाईज करणं हे फार सोपं ठरतं. आता नॉर्मल ट्रीटमेंट ज्यावेळी व्हायची असेल तर ते ब्लॉकेजेस रिमूव्ह करून किंवा काही औषधं गोळ्या देऊन बीज उत्पत्ती करून, जसं पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे पिरियड लेट येण्याचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना बीज वाढवून सुद्धा आपण स्वतःहून अपत्यप्राप्तीसाठी ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि आता आपण तुम्ही सांगितलं की एकदा निदान झालं की निदान झाल्यानंतर आपल्याला उपचार करणं सोपं जातं, पण टेस्ट ट्यूब बेबी या उपचाराकडे देखील पाहिलं जातं, त्याबद्दल काय सांगा? आता आपण जसं आता अंडरस्टँड केलं की इतकं सोपं आहे की गर्भपिशवीत यायला हवाय. ज्या गोष्टींमध्ये, ज्या घटकांमध्ये गर्भपिशवीत येऊ शकत नाहीये, म्हणजे गर्भाचं मिलन जे नलिकेमध्ये व्हायला पाहिजे ते होऊ शकत नाही. ते का होऊ शकत नाही? एक तर नलिका ब्लॉक्ड असू शकेल, किंवा स्त्रियांची बीज व्यवस्थित बाहेर पडू शकत नसतील, किंवा बीज कमी झालेली असतील, बीजांमध्ये डिफेक्ट असू शकेल, किंवा पुरुष बीज नलिकेपर्यंत पोचू शकत नसेल. तर हे बीज मिलापाची जी प्रक्रिया असेल ती जर आपण स्लाइडमध्ये बघितली तर आपल्या लक्षात येईल की त्या बीज मिलापाची प्रक्रिया फक्त तीच जी स्टेप आहे ती आपण बायपास करू शकतो ॲक्च्युली. म्हणजे एग्ज आणि स्पर्मचं युनियन आपण डिशमध्ये सायंटिफिक म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने करू शकतो. जे मूल नॅचरली गर्भनलिकेमध्ये राहणार आहे त्याच मुलाचा मिलाप गर्भ आपण डिशमध्ये करू शकतो. आणि तो जर तयार झालेला गर्भ जसा नलिकेमधून 3 to 4 days 3 ते 4 दिवसानंतर गर्भपिशवीमध्ये येतो तसं तो डिशद्वारे आपण गर्भपिशवीत सोडू शकतो. आणि ही उत्तम पद्धत म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. आणि बऱ्याचदा असे टेस्ट ट्यूब बेबी बद्दल गैरसमज पण असतात, गैरसमज आहेतच आपल्या समाजामध्ये. तर याचा 100% रिझल्ट देण्यासाठी आपल्याकडे काय आधुनिक उपचार केले जातात? टेस्ट ट्यूब बेबीसाठी रिझल्ट जे पूर्ण जगभरात डिस्कस केले जातात, तर टेस्ट ट्यूब बेबीच्या रिझल्ट ही ट्रीटमेंट एकदम सिंपल आणि शास्त्रोक्त आहे. बट टेस्ट ट्यूब बेबी रोपण होण्यासाठी गर्भपिशवीमध्ये वार बनण्याची म्हणजे गर्भरोपण होण्याची खूप गरज असते. आणि हे रोपण होण्यासाठी काय होतं की वारंवार म्हणजे 3 ते 4 टेस्ट ट्यूब फेल झालेल्या पेशंट्स आणि अशा पेशंट्स ज्यावेळी कन्सल्टेशनसाठी येतात त्यांचं ट्रीटमेंट असेस करणं हे म्हणजे एक पुनरावलोकन ऑफ म्हणजे सगळ्या ट्रीटमेंट उपचारांचं किंवा प्रॉब्लेमचं पुनरावलोकन आपल्याला करावं लागतं. आणि याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर गर्भाशय जे सुदृढ असलं पाहिजे आणि गर्भ हा सुदृढ असला पाहिजे, तेव्हाच होणारं बाळ हे सुदृढ तयार होईल. मग गर्भाशय सुदृढ किंवा वारंवार टेस्ट ट्यूब फेल्युअर किंवा गर्भरोपण न होण्याचं कारण काय असू शकेल? एक तर गर्भपिशवीला अस्तर जिथे मूल राहतं ते अस्तर बऱ्याच स्त्रियांमध्ये खूप कमजोर झालेलं असतं. याची कारणे जर तुम्ही विचाराल तर याच्या कारणांमध्ये असू शकतील की वारंवार काही स्त्रियांची गर्भपिशवी साफ केली जाते, म्हणजे गर्भपात झाल्यामुळे, इन्फेक्शनमुळे, ब्लिडिंगमुळे त्या गर्भपिशवी साफ करणे किंवा गर्भपिशवीमध्ये ट्युबरक्युलोसिसचे इन्फेक्शन होणे किंवा दुसरे कुठलेही इन्फेक्शन असणे, ज्याला आपण आपल्या देशामध्ये मोस्ट कॉमन हे करतो की एंडोमेट्रायटिस म्हणजे पिशवीच्या अस्तराचं इन्फ्लमेशन होणे. मग त्याच्यामुळे पिशवीचे अस्तर कमजोर होतात. टेस्ट ट्यूब ही गोष्ट गर्भ बनवण्याची प्रोसेस आहे. ज्यावेळी आपण गर्भ पिशवीमध्ये ड्रॉप करतो त्यावेळी तो गर्भ पिशवीमध्ये ज्यावेळी तो रोपण होण्यासाठी रोल करतो त्यावेळी अस्तरातून त्याला लेवल मिळाली पाहिजे. आता अशा कपल्स ज्यावेळी आपल्याकडे येतात त्यावेळी अशा कपल्ससाठी आपण काय प्रयत्न करतो, एक ब्लडमध्ये कंपोनंट असतात. आता स्त्रियांचं जे ब्लड असतं प्रत्येकाचं ब्लड असतं, ब्लडमध्ये लाल रक्तपेशी असतात आणि व्हाईट रक्तपेशी असतात ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. प्लाझ्मामध्ये प्लेटलेट्स असतात आणि ह्या प्लेटलेट्स आपली कुठलीही शरीराची जखम भरून करण्यासाठी कामात येतात. आता ज्यावेळी ह्या प्लेटलेट्स जखम भरून येण्यासाठी काम करतात त्यावेळी आपण ह्या प्लेटलेट्सचं हिलिंग कॅपॅसिटी युटिलाइज करू शकतो. अशा प्लेटलेट्स जर आपण रक्त सेंट्रिफ्यूज केलं आणि लाल रक्त बाजूला काढलं तर अशा
व्हाईट रक्तपेशी प्लेटलेट रिच प्लाझ्मा आम्ही गर्भपिशवीमध्ये सोडतो. त्यांनी गर्भपिशवीचा अस्तर भरून येऊ शकतो. अच्छा. आणि अशा प्रोसेसमध्ये मग ते गर्भ जो असतो तो गर्भपिशवीत सोडल्यानंतर गर्भरोपणाला मदत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळेस गर्भामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतात, त्याच्यामुळे त्यांना टेस्ट ट्यूबमध्ये रिझल्ट येण्यामध्ये किंवा रोपण होण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर गर्भामुळे ज्यावेळी गर्भपिशवीच्या जेनेटिकमध्ये प्रॉब्लेम असू शकतात, तर काय होतं की समजा काही कपल्स असतात जे हजबंड नॉर्मल आहे, वाईफ नॉर्मल आहे, म्हणजे दोघांमध्येही कुठलाही जेनेटिक नोन प्रॉब्लेम नाही आहे, एकदम नॉर्मल दिसतात. बट काय होतं, ज्यावेळी गर्भ तयार होतो त्यावेळी बीज, स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचं मिलन झाल्यानंतर दोन्ही क्रोमोझोम्स, म्हणजे सपोज आपण म्हणतो की 46XX आणि 46XY हे 1+1 2 होत नाही, 46x2 होत नाही, हे नवीन एक 46XX किंवा XY तयार होतं. पण ज्यावेळी ते नवीन गर्भ तयार होतो त्यावेळी ते जेनेटिक डिसिजेस मिलापामध्ये बाळामध्ये येऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्या गर्भाचं रोपण होऊ शकतं. अशा कपलसाठी प्री जेनेटिक स्क्रीनिंग ही एक ट्रीटमेंट आहे. म्हणजे त्या गर्भाचा एक बायोप्सी घेऊन आपण त्याचे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे व्यंग बाजूला काढू शकतो आणि नॉर्मल असलेला गर्भ आपण गर्भपिशवीत सोडू शकतो. ह्या ॲडिशनल ट्रीटमेंट्स सोबत जी बेसिक ट्रीटमेंट टेस्ट ट्यूबची आहे ती सेमच राहते. फक्त ह्या चेकअप करून आपण ज्यावेळी गर्भ आतमध्ये सोडतो त्यावेळी गर्भरोपणाचे प्रमाण वाढते. हे जगभरात प्रूव्ह झालेलं आहे. खरं तर ही आधुनिकच पद्धत आहे. मला आणखीनही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, परंतु इथे घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत वंध्यत्वावर आणि यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला आपण टेस्ट ट्यूब बेबी या उपचार पद्धतीवर बोललो. मला आता यायचं आहे सरोगसी ही एक उपचार पद्धती, ज्यांना वंध्यत्वाची समस्या सतावते त्यांच्यासाठी एक आशेचा किरण म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्याबद्दल काय सांगाल? सरोगसी ह्या गोष्टी बाबतीत जनमानसामध्ये फार वेगळे प्रकारचे गैरसमज आहेत. आणि या गैरसमजामध्ये महत्त्वाचं काय होतं की प्रेग्नन्सी ही कॅरी करणं म्हणजे प्रेग्नंट असलेल्या लेडी. सो युजली सगळ्या समाजामध्ये हे मानलं जातं की गर्भ हा ज्या स्त्रीच्या गर्भाशयात आहे ती स्त्री त्या बाळाची आई असेल. पण जर आपण शास्त्रीय पद्धतीने हे समजलं तर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळी कोणीही नॅचरल मूल राहिलेल्या स्त्रीचा रक्तगट आपण कन्सिडर करूयात एखाद्या स्त्रीचा रक्तगट A पॉझिटिव्ह आहे आणि जर बाळाचं रक्तगट कुठलाही वेगळा असू शकेल. बाळाचे जेनेटिक्स असं जसं आपण डिस्कस केलं की बाळाचे जेनेटिक्स आई आणि बाबा दोन्ही असतात. त्याच्यामुळे ज्यावेळी एक स्त्री प्रेग्नंट असते ओके आणि ती प्रेग्नन्सी ज्यावेळी ती कॅरी करत असते त्यावेळी त्या आईच्या वारेतून किंवा गर्भपिशवीतून बाळाला पोषण जात असतं. त्या पोषणाच्या बेसिसवर पोषणावर बाळाचं जे रक्तगट आहे, बाळाचं जे जेनेटिक्स आहे ते बाळाच्या बोनमॅरोमधून त्याचं ब्लडचे आणि हार्टची बीट होत असते आणि त्याच्यातून बाळाची डेव्हलपमेंट होते. त्याच्यामुळे जर आईचं आणि बाळाचं रक्त मिक्स होत असतं तर ते प्रेग्नन्सी वाढूच शकली नसते. हा सायंटिफिक बेसिस ज्यावेळी आपल्याला लक्षात येईल त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की जो गर्भपिशवीत यायचा आहे. आता आपण जसं डिस्कस करतो की बऱ्याच स्त्रियांना आणि आपल्या देशामध्ये तर बऱ्याच स्त्रियांना सगळं व्यवस्थित असेल, बीज व्यवस्थित असतील, पुरुष बीज व्यवस्थित असेल तरीसुद्धा काही वेळेस गर्भपिशवीचे इन्फेक्शन्स किंवा आजार झाल्यामुळे ते गर्भ तिथे वाढू शकत नाही. त्यांना पूर्णपणे त्यांचं स्वतःचं जेनेटिक बेबी होण्याचं, स्वतःचं बाळ होण्याची कॅपेबिलिटी असते. फक्त 9 महिने तो गर्भ कॅरी करणं त्यांच्याच्याने शक्य होत नाही. किंवा काही पेशंट्स म्हणजे काही स्त्रियांना काही हार्टचे आजार असू शकतात, काही स्त्रियांना ब्लड प्रेशरचे आजार असू शकतात, ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी कॅरी करणं हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप धोकादायक असू शकेल. मग प्रेग्नन्सीमध्ये पेशंटच्या लाईफला रिस्क असू शकेल. अशा कंडिशनमध्ये जर आपण हा गर्भ जो आपण डिस्कस केला की तो गर्भ आपल्याला गर्भपिशवीत ट्रान्सफर करायचा आहे. मग अशा स्त्रिया ज्यांना मूल चांगल्या प्रकारे झालेलं असू शकेल आणि ते पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने जर आपण हे डॉक्युमेंट करून पूर्ण कपल्स म्हणजे जी लेडी गर्भ कॅरी करणार ती, तिचा हजबंड, ह्या सगळ्यांचं डिस्कशन करून त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांचे पूर्णपणे
त्यांना प्रेग्नन्सी किंवा हे काय असतं आणि समजावून त्यांना सांगितलं. समजावून सांगून असं जर करून जर तो गर्भ आपण त्या एखाद्या नॉर्मल स्त्रीमध्ये जर ट्रान्सफर केला तर ती स्त्री त्या जोडप्याची रिलेटिव्ह सुद्धा असू शकेल. बरोबर. आपल्या शासनाच्या नियमानुसार कुणीही रिलेटिव्ह सुद्धा ही प्रेग्नन्सी कॅरी करू शकतात. आणि ज्यावेळी बेबी ते कॅरी करतात त्यावेळी ते बेबी हेल्दी असतं, कारण त्या लेडीला जे सरोगेट मदर असते त्यांना काही कॉम्प्लिकेशन्स नसतात सहसा. मग त्याच्यामुळे जे बाळ होईल ते सुदृढ असतं आणि ते बाळ ज्या कपल असतं त्यांचं जेनेटिक चाइल्ड असतं. ही ट्रीटमेंट शास्त्रीय पद्धतीने फार चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं जातं. पण ही ट्रीटमेंट समजण्यासाठी आपल्या समाजामध्ये फार अवेअरनेसची गरज आहे. फॅमिलीजना फार सपोर्ट ग्रुप बनवण्याची गरज आहे. ही ट्रीटमेंट करताना कपल्सना म्हणजे जोडप्यांना फॅमिलीच्या सपोर्टची महत्त्वाची गरज आहे. हे जे आता तुम्ही ट्रीटमेंट सांगितल्या की टेस्ट ट्यूब बेबी असेल किंवा सरोगसी असेल, आता ज्या जोडप्यांना मुलं जी आहेत ती मतिमंद झालेली असतात ते पण आपल्याकडून येऊन उपचार घेऊ शकतात का की नेक्स्ट बेबीसाठी? ज्या जोडप्यांना पूर्वी मतिमंद मूल झालेलं आहे किंवा काही ॲबनॉर्मॅलिटी झालेली, व्यंग आलेले आहेत, त्या जोडप्यांना पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ती रिस्क जरा वाढते. मग आपण काय करू शकतो, ज्यावेळी तो गर्भ तयार होतो तर त्या गर्भाला ज्यावेळी आपण जर प्री जेनेटिक स्क्रीनिंग केलं, आपण त्याचे चेकिंग केलं आणि नॉर्मल गर्भ जर आपण गर्भपिशवीत रोपण केला तर त्यांना पुढच्या मुलामध्ये हे व्यंग आपण प्रिव्हेंट करू शकतो. ह्या प्री जेनेटिक स्क्रीनिंगसाठी आपण नेहमी हे प्रोटोकॉल्स आपण खूप एस्टॅब्लिश केलेले आहेत. हे करण्यासाठी बऱ्याच कपल्सना आपण आपल्या सेंटर्सला मदत केलेली आहे, ज्यांना पूर्वीचे डाऊन सिंड्रोमचे बेबी असतात किंवा थॅलेसेमिया असलेले किंवा आई आणि वडील या दोघांमध्ये थॅलेसेमिया नावाचा एक आजार असू शकतो. जसं म्हणजे त्याच्यामध्ये थॅलेसेमिया कॅरियर जर हजबंड वाईफ असतील तर त्यांना एक्सटर्नली कुठलाही प्रॉब्लेम दिसत नाही, कारण ते कॅरियर आहेत. पण अशा दोन्ही म्हणजे हजबंड कॅरियर आहे आणि वाईफ कॅरियर आहे, अशा दोन्ही हजबंड वाईफचा मॅरेज झाल्यानंतर ज्यावेळी जे बेबी तयार होईल त्याच्यामध्ये 25% रिस्क येते, 25% रिस्क येते बाळामध्ये थॅलेसेमिया मेजर व्हायची. मग अशा कपल्सना बेबी झाल्यानंतर, आणि ह्या बेबीजचं काय होतं, बेबी झाल्यानंतर ह्या बेबीजना वारंवार ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं. सो थॅलेसेमिया मेजर मूल असणं हे कपल्स म्हणजे जोडप्यांसाठी फार इमोशनली स्ट्रेसफुल गोष्ट असते. ॲज पेरेंट्स हे बाळ सांभाळणं, बाळाला काळजी घेणं हे खूप इमोशनली स्ट्रेसफुल असतं. सो अशा कपल्सना जर आपण प्री जेनेटिक स्क्रीनिंग करूनच बेबीज जर ट्रान्सफर केलं तर आपल्याला हे मिळू शकतं की गर्भ जो नॉर्मल आहे तो गर्भ आपण ट्रान्सफर करू शकतो आणि त्याच्याद्वारे त्यांना मूल होऊ शकतं. नक्कीच तुम्ही इतकं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करताय. माझा एक प्रश्न आहे आणि प्रेक्षकांना पण असा प्रश्न पडला असेल की वंध्यत्वाची ज्यांना समस्या भेडसावते आणि हल्लीचं युग पाहता धावपळीचं युग आहे, जास्त वेळ देणं शक्य होत नाही किंवा खर्चाकडे पण आपण बघितलं जातं, म्हणजे वंध्यत्वाची समस्या भेडसावणारे जे जोडपे आहेत त्यांना खर्चाची देखील एक समस्या असते. तर वेळ आणि खर्च याचं कसं समीकरण साधतायत आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. बिकॉज ज्यावेळी आपण हे ठरवतो की आपल्याला ट्रीटमेंट करायची किंवा आपल्याला, त्यावेळी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक सायकोलॉजिकल सपोर्ट, म्हणजे जसं आपण ट्रीटमेंट करताना कुठल्याही गोष्टीची ट्रीटमेंट करताना, जसं इवन मलेरिया जरी झाला तरी आपण मलेरियाची ट्रीटमेंट मलेरियाचं डायग्नोसिस करून करतो, तसंच वंध्यत्व म्हणजे फक्त मूल राहण्यासाठी लागणारा विलंब, याच्या पलीकडे आपण त्याला स्ट्रेस नाही दिला पाहिजे. योग्य डॉक्टर म्हणजे सायंटिफिक आन्सर करणारे डॉक्टर, म्हणजे काय कारण आहे, काय ट्रीटमेंट करावी लागेल हे काउन्सिलिंग करणाऱ्या डॉक्टरला भेटणं, ही ट्रीटमेंट हे फार महत्त्वाचं आहे. आणि फॅमिलीजनी त्यांना ट्रीटमेंट करताना सपोर्टिव्ह, त्यांना कुठल्या रिझल्टसाठी किंवा परीक्षेच्या रिझल्टसाठी ट्रीटमेंट करत असल्यासारखं नको ट्रीटमेंट करायला. सो ह्या सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट एकदा व्यवस्थित समजले की मग पुढच्या गोष्टी येतात, ट्रीटमेंट कशी करता येईल, म्हणजे या ट्रीटमेंटसाठी वेळ, कारण बऱ्याचशा मुली वर्किंग असतात, ऑफिसला जाणाऱ्या असतात, त्यांचे करिअर ऑप्शन्स असतात आणि त्या एवढ्या वेळ नाही देऊ शकत. पण काय असतं की टेस्ट ट्यूब करताना जर आपण लक्षात घेतलं की नॉर्मल मूल राहण्यासाठी जसा पिरियड म्हणजे मासिक पाळी आल्यानंतर साधारणतः 15 दिवस आपल्याला स्त्रीबीज बाहेर पडण्यासाठीचा वेळ असतो. म्हणजे त्या 15 दिवसामध्ये ते स्त्रीबीज जर आपल्याला नॅचरली प्रेग्नन्सी राहत असेल तर त्या 15 दिवसात ते नलिकेमध्ये येईल, नॅचरली नाही आणि आपल्याला असिस्टेड रिप्रोडक्शनची मदत घ्यावी लागत असेल तर ते
एग्स फक्त 15 दिवसात आपल्याला बाहेर फक्त पिरियडच्या जागेवरून काढावे लागतात. अच्छा. ह्या प्रोसिजरमध्ये कुठलीही मेजर पोटाची सर्जरी किंवा मेजर ऑपरेशन्स असे होत नाहीत. हे प्रोसिजर्स पूर्ण योनी मार्गातून फक्त बीज काढण्या इतपत येतात. आणि एकदा बीज आपण बाहेर काढलं की त्याच्यानंतर त्या बीजामध्ये पुरुष बीजाचं मिलाप करून त्याचा गर्भ तयार केला जातो. आणि आजकाल आपण ऑल फ्रीज म्हणजे फ्रेश गर्भ तयार झाल्याबरोबर पिशवीत सोडायची ट्रीटमेंट करत नाही. आपण गर्भ तयार करून स्टोर ठेवतो. त्याच्यामुळे काय होतं की गर्भ काढण्याच्या म्हणजे बीज काढण्याच्या प्रोसिजरच्या 2 दिवसानंतर पेशंट जॉब जॉईन करू शकतो. आणि पहिल्या 15 दिवसात सुद्धा पेशंट्सना वर्किंग स्टॉप करायची गरज नसते. त्याच्यामुळे एव्हरी 4th 5th डे एक विजिट राहते पिरियड आल्यानंतर आणि 2 दिवसाची रेस्ट. त्याच्यानंतर एकदा गर्भ बनले की गर्भ बनल्यानंतर पुढची प्रोसेस येते गर्भरोपण. ते त्याच्यानंतरच्या नॅचरल सायकलमध्ये नैसर्गिक पाळीमध्ये तो गर्भ जो नॅचरल येणार होता तो रोपण करण्यासाठी एक डॉक्टर व्हिजिट लागते, ज्याच्यामध्ये आपण सकाळी पेशंटला ॲडमिट करून इव्हनिंगपर्यंत डिस्चार्ज करू शकतो. आणि हे गर्भ एकदा गर्भपिशवीत आल्यानंतर गर्भ वाढण्याची प्रक्रिया किंवा गर्भधारणेची प्रक्रिया ही नॅचरल आहे. जसं प्रत्येक जण नॅचरली प्रेग्नंट होतं तसं प्रेग्नंट होतात पेशंट आणि ते कंटिन्यू प्रेग्नन्सी करू शकतात. आता याच्यामध्ये गर्भ बीज आपण म्हणतो तर काही मुलींचं मॅरेज झालेलं नसतं आणि त्यांना करिअर ऑप्शनमुळे किंवा याच्यामुळे लवकर मूल प्लॅन नाही करता येत. मग अशा मुलींना खूप वेळ लागतो. तर अशा मुलींचं आपण बीज स्टोर करून घेऊ शकतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.